हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. डिटरमाइन वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर. आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत, पॉईंट ए, पॉईंट बी अँड पॉईंट सी, आणि या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत का हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय, जर आपण कोणतेही 3 पॉईंट्स घेतले आणि पहा इथे आपण काय केले, हे 3 पॉईंट्स घेतले, जर या तिन्ही पॉईंट्समधून काय एक सिंगल स्ट्रेट लाईन पास होत असेल तर आपण काय म्हणणार, हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. तर इथे आपण लाईन काढून घेतलेली आहे. हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, या तिन्ही पॉईंट्समधून एक सिंगल स्ट्रेट लाईन पास होते, म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. समजा हा पॉईंट ए घेतला आपण, हा पॉईंट बी आणि हा पॉईंट सी घेतला. आता हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत कारण या तिन्ही पॉईंट्समधून काय होते, एक सिंगल स्ट्रेट लाईन पास होते, किंवा हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, एका स्ट्रेट लाईनवरती आहेत, म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. आता ज्यावेळेस 3 पॉईंट्स कोलिनियर असतील त्यावेळेस काय असणार आहे पहा, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल्स टू डिस्टन्स ए सी. जर 3 पॉईंट्स कोलिनियर असतील तर डिस्टन्स ए बी आणि डिस्टन्स बी सीची जर आपण काय केली, ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे, डिस्टन्स ए सी मिळणार आहे. समजा डिस्टन्स ए बी 3 असेल आणि डिस्टन्स बी सी 2 असेल तर डिस्टन्स ए सी हे किती असणार आहे, 3 + 2 5 असणार आहे. म्हणजेच डिस्टन्स ए बी किती आहे, 3 प्लस डिस्टन्स बी सी किती आहे, 2 इज इक्वल्स टू 3 + 2 5. हे काय असणार आहे, डिस्टन्स ए सी असणार आहे. करणार 2 स्मॉलर डिस्टन्स घेऊन त्यांची ॲडिशन करणार आणि त्यांची ॲडिशन जर मोठ्या डिस्टन्स एवढी येत असेल तर ते 3 पॉईंट्स काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. आणि जर 2 स्मॉलर डिस्टन्सची आपण ॲडिशन केली आणि ती जर मोठ्या डिस्टन्स एवढी येत नसेल तर ते 3 पॉईंट्स कोलिनियर असणार नाहीत. आपण सॉल्व करू एक्झाम्पल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपण काय करू, प्रथम डिस्टन्स ए बी काढून घेऊ, त्यानंतर डिस्टन्स बी सी काढून घेऊ आणि त्यानंतर डिस्टन्स ए सी काढून घेऊ. आता प्रथम आपण डिस्टन्स ए बी काढून घेऊ. पहा आता डिस्टन्स ए बी काढताना आपण काय करायचं, कोणते पॉईंट्स घेणार आपण, पॉईंट ए आणि पॉईंट बी. मग यांचे कोऑर्डिनेट्स आपण एचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू आणि बीचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. आता इथे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून डिस्टन्स काढून घ्यायचे आहेत. पहा बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ए बी इज इक्वल्स टू, आपला डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे पहा, x2 - x1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आता x2 किती आहे पहा, x2 2 आहे, मायनस x1 किती आहे 1, 2 - 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 - y1, y2 किती आहे -5 मायनस y1 किती आहे पहा, -3 ब्रॅकेटमध्ये लिहू आपण, -3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 2 - 1 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस -5 मायनस मायनस काय होईल ते प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 1चा स्क्वेअर काय येईल 1 प्लस -5 + 3 किती येईल पहा, 5 मधून 3 गेले 2, म्हणजेच किती येईल -2 द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 1 प्लस -2चा स्क्वेअर काय येईल 4 इज इक्वल्स टू अंडर रूट 4 + 1 किती येईल 5. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स ए बी किती मिळालं, √5 युनिट्स. आता आपण डिस्टन्स बी सी काढून घेऊ. आता डिस्टन्स बी सी काढताना आपण बी आणि सी हे 2 पॉईंट्स घेणार आहोत. मग काय करायचं, आपण बीचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करायचे आणि सीचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करायचे. डिस्टन्स बी सी इज इक्वल्स टू, आता पुन्हा फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट सॉल्व करू आपण. ब्रॅकेटमध्ये काय येईल x2 - x1, पहा x2 काय येईल -4 आणि x1 काय येईल 2
म्हणजेच -4 -2 येईल. x2 - x1, x2 किती आहे -4 मायनस x1 किती आहे 2, ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर, प्लस y2 - y1. आता y2 काय घेणार आपण 7, y1 काय येईल -5. y2 - y1, y2 किती आहे 7 मायनस y1 किती आहे -5, ब्रॅकेटमध्ये लिहू आपण -5, ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर, अंडर रूट -4 - 2 किती येईल -6, ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर, प्लस 7 येथे मायनस मायनस काय होईल प्लस, 7 + 5 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट -6चा स्क्वेअर काय येईल 36, प्लस 7 + 5 किती येईल पहा 12चा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 36 प्लस 12चा स्क्वेअर किती 144, अंडर रूट 36 + 144 किती येईल पहा 6 + 4 10, 0 कॅरीओवर 1 येईल, 4 + 3 7 प्लस कॅरीओवर 1 8 आणि हा 1 म्हणजेच 180 येईल. आता काय करू आपण या 180चे फॅक्टर्स पाडून घेऊ. पहा 180चे फॅक्टर्स पाडून घेऊ. आता याला 2ने भाग जाईल, युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे याला 2ने भाग जाईल, 2 9 = 18, 2 0 = 0. आता इथे युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे 2ने भाग जाईल, 2 2 4 = 8, 9 मधून 8 गेल्यानंतर 1 राहील म्हणजेच येथे किती होईल 10, 2 5 = 10 म्हणजेच 45. आता याला कितीने भाग जाईल पहा 5 ने भाग जाईल, याला 5 9 = 45. आता 9 ला 3 ने भाग जाईल, 3 3 = 9, परत या 3 ला 3 ने भाग जाईल, 3 1 = 3. आता हे फॅक्टर्स आपण लिहून घेऊ. येते काय पहा 2 × 2 × 5 × 3 × 3 इज इक्वल्स टू अंडर रूट. आता हे 2 2 जार काय होईल 4 होईल आणि 4चा स्क्वेअर रूट काय आहे 2, म्हणजेच आपण 4चा स्क्वेअर रूट 2 काय करू बाहेर घेऊ, 3 × 3 किती येईल 3 3 = 9 आणि 9चा स्क्वेअर रूट काय येईल 3, हे पण काय करू आपण बाहेर घेऊ, या अंडर रूटमधून काय येईल बाहेर येईल म्हणजेच फक्त अंडर रूट काय येईल 5, 2 3 = 6 आणि हे √5 म्हणजेच आपल्याला डिस्टन्स BC किती मिळालं पहा, डिस्टन्स BC इज इक्वल्स टू 6√5 युनिट्स. आता याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ डिस्टन्स ABला आणि डिस्टन्स BCला इक्वेशन नंबर 2 देऊ. आता आपण डिस्टन्स AB काढून घेतलं, डिस्टन्स BC काढून घेतलं, आता आपण डिस्टन्स AC काढून घेऊ. आता डिस्टन्स AC काढताना आपण पॉईंट A आणि पॉईंट C चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत. मग पॉईंट A चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि पॉईंट C चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता डिस्टन्स AC काढून घेऊ आपण. डिस्टन्स AC इज इक्वल्स टू अंडर रूट, आता x2 - x1चा स्क्वेअर, x2 आणि x1 काय आहे पहा, येथे लिहून घेऊ आपण A चे आणि C चे कोऑर्डिनेट्स. चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 -3 आणि C चे कोऑर्डिनेट्स आहेत -4 7. पहा आपण डिस्टन्स AC काढून घेऊ. आता हा A चे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू, C चे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. आता x2 - x1, x2 किती आहे -4 मायनस x1 किती आहे 1, ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर, प्लस y2 - y1, आता y2 किती आहे 7 मायनस y1 किती आहे -3, -3 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू, ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर, -4 - 1 किती येईल -5, ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर, प्लस 7 मायनस मायनस काय होईल प्लस, 7 + 3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट -5चा स्क्वेअर काय येईल 25 प्लस 7 + 3 किती येईल 10, 10चा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 25 प्लस 10चा स्क्वेअर किती येईल 100
इज इक्वल्स टू अंडर रूट 25 प्लस 100 किती येईल 125. आता ह्या 125चे आपण फॅक्टर्स पाडून घेऊ. युनिट प्लसला 5 आहे म्हणजे याला 5ने भाग जाईल. 5 टू जार 10, 12मधून 10 गेल्यानंतर 2 राहतील. 25 5 5 जार 25. 25ला 5ने भाग जाईल. 5 5 जार 25. 5ला 5ने भाग जाईल. 5 1 जार 5. म्हणजेच आपल्याला काय मिळाले पहा फॅक्टर्स लिहून घेऊ आपण. 5 × 5 × 5. आता हे 5 5 जार किती येईल 25 आणि 25चं स्क्वेअर रूट काय आहे 5 म्हणजेच 25चं स्क्वेअर रूट बाहेर घेऊ म्हणजे अंडर रूट काय येईल √5. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स AC किती मिळालं 5√5 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता आपण दोन स्मॉलर डिस्टन्सची ॲडिशन घेऊ आणि ती ग्रेटर डिस्टन्स एवढी मोठ्या डिस्टन्स एवढी येते का ते पाहू. आता आपल्याला डिस्टन्स कोणतं मिळालं आहे पहा. डिस्टन्स AB किती मिळाला आपल्याला √5 युनिट्स. डिस्टन्स BC किती मिळाला आपल्याला 6√5 युनिट्स. आणि डिस्टन्स AC किती मिळाला आपल्याला 5√5 युनिट्स. म्हणजे जर डिस्टन्स AB आणि डिस्टन्स ACची ॲडिशन करू आणि जर ती डिस्टन्स BC एवढी येत असेल तर काय असणार आहेत हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. दोन स्मॉलर डिस्टन्स कोणते येणार आहेत √5 आणि 5√5 आणि ग्रेटर डिस्टन्स कोणता आहे 6√5. मग आपण दोन स्मॉलर डिस्टन्सची ॲडिशन करू. बाय ॲडिंग 1 and 3 we get इक्वेशन 1 काय आहे डिस्टन्स AB प्लस इक्वेशन 3 काय आहे डिस्टन्स AC. या दोन स्मॉलर डिस्टन्सची आपण ॲडिशन करू. डिस्टन्स AB किती मिळाला आपल्याला √5 प्लस डिस्टन्स AC किती मिळाला 5√5. आता इथे काही नाही म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे. 5 + 1 किती येईल 6 आणि √5 6√5 युनिट्स येईल. या दोन स्मॉलर डिस्टन्सचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला किती मिळालं 6√5 युनिट्स. आणि डिस्टन्स BC किती आहे पहा 6√5 युनिट्स. म्हणजेच आपण इथे काय लिहू शकतो 6√5 हे काय डिस्टन्स BC एवढं आहे. डिस्टन्स BC फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 वरून आपण काय लिहू शकतो इथे डिस्टन्स BC. कारण डिस्टन्स BC किती आहे 6√5 युनिट्स. म्हणजेच दोन स्मॉलर डिस्टन्सचे ॲडिशन केल्यानंतर ती आपल्या ग्रेटर डिस्टन्स एवढी आहे. ते लिहू आपण डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC इज इक्वल्स टू डिस्टन्स BC and therefore points A, B and C are collinear points. म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. पॉईंट A, B and C आर कोलिनियर पॉईंट्स. आता इथे ग्रेटर डिस्टन्स कोणता आहे BC आहे. BC हे ग्रेटर डिस्टन्स आहे B आणि C. म्हणजेच मध्ये कोणता पॉईंट येईल B, C आणि मध्ये कोणता पॉईंट येईल A. म्हणजेच हे पॉईंट्स लाईनवरती कसे असणार आहेत कोणत्या क्रमाने असणार आहेत पहा B, A आणि C. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC केल्यानंतर आपल्याला हे डिस्टन्स BC मिळालेलं आहे. म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. AB किती आहे √5, AC किती आहे 5√5, √5 + 5√5 किती येईल 6√5 आणि हे डिस्टन्स BC किती आहे 6√5. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.